जतन केली पण चिमणी माझी अग चिमणी माझी लहान लेकीला सुद्धा कळलं की काय अग चिमणी माझी उडून गेली अग चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली अग रत्नासारखी उडून गेली रत्नासारखी उडून गेली पण काय ती ग चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली तिला विलेची समज उघडले ते काय चिमणी माझी उडून गेली अग चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली अरे मोठे बंधू विजू भाऊ कोटिंदे नाशिक शाहीर यांना सुद्धा कळलं की माझं पत्नीवरचं प्रेम तर काय आणि चिमणी माझी उडून गेली अग चिमणी माझी उडून गेली माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली ती आई असते आई तिला 9 दिवस त्या पोटामध्ये वाढवलेलं असतं हो आणि त्या आईची तर माता असती माझी आई रडती ती गाई रडती पदराला धरून ती गाई रडती पदराला धरून पण आई लेकीचं 5-5 मिनिटाला पडत नसतं परंतु ती आईची मायागिरी असती परंतु काय अग आई रडती पदराला धरून मग ती आई काय म्हणती अग हरीन माझी मला चालली सोडून अग हरीन माझी मला चालली सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली ज्यावेळेस असं लग्न पार होतं असं लग्न आणि जायच्या वेळेस त्या बापाचं दुःख कधी दिसत नसतं बाप कधी रडतो त्याच्या जीवाला माहित असतं म्हणून ते काय तो बाप केव्हा रडत असतो अग बाप रडतो तो ग बाप रडतो माझा बाप रडतो मंडपाला धरून लेकीच्या तळमळीसाठी 100 रुपये आल्याबद्दल धन्यवाद अग बाप रडत मंडपाला धरून मग तो बाप काय म्हणतो बाप माझं हृदयामधलं काळीज मला ग चाललंय सोडून माझं हृदयामधलं काळीज
अक्षरशः 5-5 मिनिटाला खटखट असते. 5-5 मिनिटाला त्यांच्यामध्ये भांडण होत असतं, परंतु तो भाऊ पण रडतो त्यावेळेस. ज्यावेळेस ती बहीण त्याला सोडून जाते, लग्न करून सासरला निघून जाते, त्यावेळेस तो भाऊ रडत असतो. परंतु काय, अग भाऊ रडत गळ्यात पडून, माझा भाऊ रडतो गळ्यात पडून. माझ्या बरोबर या संजय माझा तो मॉडिकरींच्याकडून एकीच्या भेटीसाठी 100 रुपये बद्दल धन्यवाद. तो ग भाऊ रडतो गळ्यात पडून. त्या भावाची सुद्धा वेगळी माया असते, वेगळी माया. काय, तो का भाऊ रडतो गळ्यात पडून. म्हणतो, माझी सोनियाची भावली, माझी सोनियाची भावली मला चालली सोडून.